भारतात काशी म्हणत गेलास तर वाराणसी प्रसिद्ध असा, पण आमच्या ही कोकणची काशी तुमका माहिती होती काय? समुद्राच्या काठावर उभ्या असलेल्या लाटांच्या साक्षीन हजारो वर्षे भक्ती जपणारा शिवधाम म्हणजेच आपल्या कोकणची काशी, ता म्हणजे कुणकेश्वर. आज आपण माझ्या व्हिडिओत ना फक्त जत्रा बघणार नसाव तर जाणून घेणार असाव ती म्हणजे हैसुरल्या लोकांची श्रद्धा, परंपरा आणि हजारो भाविक भक्त दरवर्षी ह्या कोकणच्या काशीक दर्शनाक येतात. या माझा आजचा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी तुमका कळतलं की कुणकेश्वराक कोकणची काशी असा का म्हटला जाता. समुद्राच्या प्रत्येक लाटेत जप असा, घाटांच्या प्रत्येक नादात श्रद्धा असा आणि या भूमीत शिवशंकरांचा आशीर्वाद असा. आणि आज आपण अशा ठिकाणी जत्रेक जाणार असा. असो काळोख पडलो ना तसो आमची पावलं निघाली त्या आपल्या कोकणच्या काशीच्या दिशेने. रस्तो शांत होतो पण मनात एक वेगळीच उत्सुकता होती, कारण आज आपण चालला असाव ते कुणकेश्वराच्या जत्रेक. तर मंडळी, आता आपण येऊन पोहोचलेले असाव त्या कोकणच्या काशीत म्हणजेच कुणकेश्वरात. आणि ह इल्यार तुमका आता गर्दी तर बघूक मिळतली, तशीच या सगळ्या भाविक भक्तांची श्रद्धा पण बघूक मिळतली. कोण म्हणतात की कोकणात शांतता असा, तर शांतता नाही तर आज आमच्या कोकणातल्या लोकांचो ह्यो भाविक भक्तांचो जोश बघा, जे की सगळे लोक फक्त आणि फक्त या कुणकेश्वराच्या दर्शनासाठी इलेले असत. तर आता आपल्या कुणकेश्वर जत्रेची सुरुवात पण झालेली असा. मंदिर तर अजून लय लांब असा, पण जत्रेची सुरुवात आपली हैनात झालेली असा. तर मंडळी, तुम्ही पण जत्रेक गेलास की नाही ह्या कमेंट मध्ये नक्कीच सांगा. जत्रेच्या सुरुवातीलाच आपल्याक दर्शन झाला ता म्हणजे आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा. दर्शन घेतल्यानंतर आपण पुढची दुकानं आपल्याक भेटा होती. कोण कोण खेळणी घेऊन खेळा होता, तर कोण कोणही द्राक्षांची आणि फळांची दुकानं घातलेली होती. नजर तर माझ्या कलिंगडावर पडलेली, जाकी एकदम कोरीव काम करून एकदम कडक असा वाटा होता. जत्रेत तर कुणकेश्वरच्या गर्दी जामच असतात, त्याच्याविषयी काय विषयच ना. कोण कोण जत्रेक खरेदी करूक जाय होते, तर कोण कोण जत्रेत ना खरेदी करून आपापल्या घराक जाय होते. आणि तुमका प्रश्न असलेलो की रात्रीचा जत्रेक गाडी नाही तर यायचा कसा, तर त्याचा टेन्शन तुमका मुळीच नसा. तर आपल्या एसटी महामंडळाने यात्रा स्पेशल म्हणून फक्त यात्रेसाठी भाविक भक्तांका येऊसाठी गाडी पण सोडलेले होते. आता जत्रेतली मजा मस्ती तुम्हीच पुढे बघा. हा रे, टाक ना. थोडाफार फिरान झाल्यानंतर तुमच्या भावाची नजर पडलेली ती आकाश पाळण्यावर. पण आकाश पाळण्यात लहानपणीच बसल्यामुळे तुमच्या भावाच्या मनात आकाश पाळण्यात परत एकदा बसायचो मुळीच प्लॅनिंग येऊक नाही होत. तुमच्या भावाच्या मनात आता विचार वेगळो चिल्लो, जो की ह्या आजोबांका बघू. आणि ते विचार होते की त्या बाहुबल्यातल्या पिक्चरातले सीन. हे कडेवाली काका तर पाठी पडलेले, पण हे बाहुबली काका तर एकदम नादच कुळा कलंगड घेऊन घराक जाय होते. आमका घरात ना सांगलेलं होतं की तुम्ही तुमच्या पोटा पाणी पुरताच बघा, कारण त्यांका माहित होता की हे घराकडे 2 रुपयाचा पण काय घेऊन येणार नाही. त्या कारण आम्ही जत्रेक फिराचो आणि खावचो, सगळं काय खर्च आमच्यासाठीच करणार होतो. त्याच्यानंतर लक्ष गेलो त्या ह्या स्क्रीनवर, जे की मंदिरात जे भजन चाललेले होते ते आपल्या ह्या स्क्रीनवर दिसा होती. अशी व्यवस्था होती की जे का भजनात थै जाऊन बघूक भेटत नाही, त्याने हैसून टीव्हीवरच भजना बघायची. तर मंडळी, त्याच्यानंतर विषय असा तो ह्या लाइटिंगचो, जा की दरवर्षी आपल्या सगळ्यांचा मन वेडावून घेतला जाता. ह्या लाइटिंगेत बघित बघित आम्ही आमची पावला वळी होती कुणकेश्वर मंदिराच्या वाटे. पण ह्या वर्षी वर्ल्ड कप खेळायला जाणारे आपल्या प्रार्थन का बॅट हवी झाली, त्या कारणान प्लॅस्टिकच्या बॅटने खेळणार ह्यो आमचो प्रार्थन लाकडाची बॅट आज बघूक लागलो. पण तिचं वजन आपल्याला काय झेपणार नाही असा म्हणून तो विषय त्यांनी सोडून दिलाय. तर ही अशी अमावास्या भाविक भक्तांची गर्दी फक्त आणि फक्त आपल्या कुणकेश्वर मंदिराच्या यात्रेसाठी होती. आता तर खरं जत्रेचा माहोल सुरू झालेला असा, हयच आपल्या गर्दी वाढलेली दिसता. एका बाजूक समुद्राच्या लाटा आणि दुसऱ्या साईडीक ह्या दिव्याने उजळलेला आपला कुणकेश्वर मंदिर, जो की एकदम रात्री
रात्रीचो नजारो कडक वाटावतो. आपल्या कुणकेश्वर जत्रेची तर ओळख हीच असा, जय गर्दी पण असता आणि भक्तिभाव पण भारी असता. तर मंडळी, तुम्ही पण एकदा इलाज नसलास तर कुणकेश्वरच्या जत्रेक नक्की जेवा आणि हैसुरली मजा मस्ती आणि कोकण पण अनुभवा. तसाच ही सगळी गर्दी बघून तुमका तर कळलाच असताला की आमच्या कोकणची दक्षिणची काशी म्हणून ह्या कुणकेश्वर मंदिराक कशाक ओळखला जात असता. तर मंडळीनो, ह्यो असा स्वयंभू श्री कुणकेश्वर मंदिराचोच म्हणजे आपल्या कोकणच्या दक्षिणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिराचो प्रवेशद्वार. तर मंडळीनो, ह्या मंदिराचो इतिहासाचो व्हिडिओ मी थोड्याच दिवसात आपल्या चॅनलवर अपलोड करीन, पण ह्यासाठी तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच जाऊन सांगा की व्हिडिओ हवो. आम्ही हैसूरलाच असल्या कारणाने आमका तर ह्या श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन मिळतच असता. त्या कारणाने आम्ही असा ठरवलेला आहोत की दर्शनाच्या रांगेत जाऊन फुकट गर्दी करायची ना. ह्याच्या मागचो उद्देश तर आमचं एवढंच होतो की लांब लांब येणाऱ्या लोकांका फक्त हे 3च दिवस असतं आणि ह्या 3 दिवसात त्यांना जर दर्शन मिळालं नाही तर ते नाराज होऊ शकतं. पण आम्ही जवळचेच रहिवासी असल्याने आमका कधी सुद्धा येऊन दर्शन घेता येता. त्या कारणाने आम्ही दर्शनाक तर जाऊक नाही, पण आम्ही लांबनात दर्शन घेऊन समाधानी झाला. त्याच्यानंतर प्रवेशद्वारांतर नाही, पण आम्ही मंदिराच्या मागच्या साईडने आपण मंदिराच्या परिसरात जाऊसाठी निघालेला. जाता जाता नजर पडली ते ह्या नकाशावर, जय आपल्या कुणकेश्वर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा पूर्ण नकाशा असा. आणि ह्यो नकाशा बघल्यावर तुमका खय जाऊ काय आणि तुम्ही काय नाही इलासा नक्कीच कळतला. ता झालं तसं त्याच्यानंतर आम्ही निघालेला होते मंदिराच्या परिसरात. हय आताच भाविक भक्तांची एवढी गर्दी होती ना, काय बोलाक विषयच ना. जो तो भाविक भक्त फक्त आणि फक्त कुणकेश्वराच्या दर्शनाच्या रांगेसाठी उभो होतो. त्याच्यानंतर माझी नजर पडली ते ह्या स्क्रीनवर रांगेत उभ्या असलेल्या भाविक भक्तांसाठी इंडिया पाकिस्तानची टीव्हीवर मॅच चालू होती, ज्याच्यामुळे दर्शनाच्या रांगेत जाता जाता कंटाळ न येता कारण तो आपल्या मॅच बघूचो एक आनंद पण घेता येत ह्यासाठी. तर मंडळी, हा बघा, ह्या असा आपला कुणकेश्वर मंदिर, जा की तुमका या व्हिडिओत कडक एकदम दिसतच असतला. तर त्याच्यावरना तुम्ही ठरवा की या समोर ना किती भारी आणि लाजवाब वाटत असतला. या मंदिरात वेगवेगळे लाइटिंग मारलेले होते, त्यामुळे मंदिराचा कळस एकदम कडक वाटावतो. जो कसो वाटावतो तो कमेंट मध्ये तुम्ही नक्कीच सांगा. मंदिराची सजावट तर आपल्या मनार राज्य करी होतो, तसा समुद्र पण आपल्या मनाकाने हैसूरलो परिसर वेधून घेवतो, जो की रात्रीचो बघताना एकदम भारी आणि कडक असो वाटावतो. तसाच मंडळीने समुद्राच्या किनाऱ्याजवळ तुमका सेफ्टी पण बघूक मिळतली, कारण पोलीस पण असतात जे पाण्यापासून या भाविक भक्तांका लांब ठेवीत असतं आणि कसल्याच बारीक सारीक अपघातापासून दूर ठेवीत असतं. तर मंडळी, तुमच्या भावाचं हो जरा ब्लॉग थोडं लेट चिललो असा तर त्याच्याबद्दल क्षमस्व. जत्रेत 3 दिवस फिरल्या कारणाने तुमच्या भावाक वेळच भेटलो नाही, त्या कारणाने तुमच्या भावाने हो एडिटिंग करून 2 दिवस लेट अपलोड केलेलो असा, तर त्यासाठी खरोखर क्षमस्व. तर मंडळी, जशी तुम्ही रस्त्यावर दुकानं बघलास तशी तुमका आपल्या कुणकेश्वरच्या बीच वर पण दुकानं बघूक मिळतली. थकडे तर थोड्या वेळात जाऊया, पण आधी मंदिराचो आजूबाजूचा परिसर फिराया. मागे कुणकेश्वरच्या पूर्व तयारीच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही थोडीफार तयारी बघलाच असतला, पण ती अपूर्ण असलेली सजावट आज पूर्ण झालेली बघतास, जी सजावट एकदम भारीच वाटा होती. मंदिरात व्हिडिओ शूटिंग साठी परवानगी नसतात, त्या कारणाने तुमच्या भावान काय रिक्स घेऊक नाही, पण लांबना थोडके शॉट घेतल्या जे की एकदम भारी वाटा होते. ज्या भाविक भक्तांका दर्शनाच्या रांगेत जाऊक भेटा होत्या ती लांबनात दर्शन घेऊन आपलो भाव देवासमोर प्रकट करी होते. तर त्याच्यानंतर तुमच्या भावानं ठरवलं की आता बीच वर जायचं आणि बीच वर थोडीफार मजा मस्ती करायची. पण बीच वर जाताना या लांबना दिसणारा आपल्या कुणकेश्वरचा मंदिर जणू काय एकदम स्वर्गच वाटा होतो. तुमका काय सांगणार, तुमका या कॅमेऱ्यात बघूक जेवढा भारी वाटतं त्याच्या कितीतरी पट भारी होय आमका समोर ना वाटा होता. त्याच्यानंतर मंडळी, तुमचा भाव येऊन पोहोचलेलो होतो ह्या बीच वर, पण हईल्यानंतर कळलं की आता भरतीची वेळ झाली आणि ह्या सगळ्या लाटांचा पाटणी हई दुकानांतूर भरा होता. त्याच्यामुळे असा ठरवलं की बीच वर तर जास्त वेळ फिरायला नको, थोडं वेळ फिराय आणि लवकरच वर जाऊया. तर मंडळी, आमचा कुणकेश्वर मंदिर तर निसर्गान सौंदर्यांत एकदम कडकच नटलेला असा. तसाच भाविक भक्तांच्या श्रद्धे प्रेमांता अजून कडक वाटतं. तर मंडळी, तुमका आता तरी कळलं असत की आमच्या कुणकेश्वरा कोकणची काशी का म्हटला जाता. या लहानपणी सगळ्यात जास्त आवड असा ती या घोड्यावर आणि उंटार बसाची, पण त्या उंटार बसल्यानंतर जी भीती वाटा त्याच्याबद्दल काय विषयच ना. तुम्ही पण कधी उंटार बसला असात आणि उंटावरचा अनुभव आपल्या कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच शेअर करा आणि ही आपली कोकणची काशी कशी वाटते ही पण सांगा. तर मंडळी, आज पुरता एवढा, भेटाय आपण एका नवीन व्हिडिओत. तर तुमका मंडळी मी सांगलेच असं की आपल्या कुणकेश्वरचं लवकरच नवीन व्हिडिओ येईल, पण त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाक जाता लाईक, सबस्क्राईब आणि शेअर हे व्हिडिओ तेवढं नक्की करा. तर चला.